सो नमस्ते. ग्रेसफुल लिव्हिंगच्या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. ग्रेसफुल लिविंग के इस प्रोग्राम में मैं आप सबका बहुत दिल से स्वागत करता हूं. बहुत दिनों के बाद में हमारा एक नया प्रोग्राम आ रहा है आज, तो इसमें मैं आप सबका बहुत स्वागत करता हूं. कुछ महीनों से हम लोग थोड़ा हमारा ऑनलाइन प्रोग्राम हम थोड़ा सा कम कर रहे थे, क्योंकि उसमें लोगों का उतना रिस्पांस नहीं आ रहा था. तो हम भी सोच रहे थे की क्या आहे, कशामुळे लोकांचा रिस्पॉन्स येत नाही, कशामुळे लोक आमचे कार्यक्रम अटेंड करत नाहीयेत, हे आम्ही शोधत होतो. त्याची काही कारणं आम्हाला सापडली आणि त्या कारणांवर आता आम्ही काम करायचं ठरवलंय. त्याच्यामुळे आम्ही आता त्या कारणांवर काम करून आता पुन्हा नव्याने या सगळ्या मीटिंग आता आपण सुरू केलेल्या आहेत. हम चाहते हैं कि हर टाइम कुछ नया सब्जेक्ट, कुछ नई चीज हम लोगों के लिए लेके आते हैं, तो डेफिनेटली लोग उसमें शरीक होंगे, उसमें इंटरेस्ट लेंगे, क्योंकि सबको कुछ नई चीज चाहिए और नई चीज लाना, इसके लिए हम भी बहुत कोशिश कर रहे हैं. आज हमारा जो सेशन हो रहा है मिस्टर किशोर गोरखकर के साथ में, मुझे लगता है करीबन 7-8 महीने पहले मैं उनको मिला था, तब हमारी बात हुई थी और उसके बाद में आज हम उनके साथ में ये सेशन कर रहे हैं. किशोर गोलतकर, उनका जो भी ज्ञान है वो हमारे साथ में शेयर करेंगे. उनका क्या अनुभव है वो भी शेयर करेंगे. वो मराठी और हिंदी दोनों दोनों लैंग्वेज में बात करेंगे, क्योंकि कुछ हमारे नॉन मराठी भी पार्टिसिपेंट्स हैं, तो उनका भी हम समाधान करना चाहते हैं. तो हम उसमें चाहते हैं तो आपका कुछ कॉस्ट होगा उसमें. लोग गा रहे हैं अभी भी. स्टँड कुठे आहे? तो किशोर गोलतकर आपल्या सोबत आहेत. त्यांच्या मुलाखतीच्या स्वरूपात आपण हा कार्यक्रम करणार आहोत. मैं कुछ सवाल करूंगा उनको और वो जवाब देंगे और हमारे साथ में उनका इकडे आहे ना. जो भी ज्ञान है वो शेयर करेंगे. या वीणा अय्यर जी, थैंक यू. वो बोल रहे हैं कि आपने ऑनलाइन एक्टिविटी शुरू की इसके लिए उन्होंने थैंक यू बोला है, क्योंकि पेंडेमिक के बाद में हम लोगों ने ये भी जाना कि जैसे डायरेक्ट प्रोग्राम शुरू होते उसमें प्रोग्राम में लोग जाते हैं, लेकिन साथ ही साथ ऑनलाइन भी लोगों की जरूरत है, तो उसमें भी हम लोग शेयर करना चाहते हैं. तो किशोर गोलतकर जी के साथ में हमारा प्रोग्राम आज हम लोग शुरू करेंगे. मेरे पास उनके लिए कुछ सवाल है. तो किशोर गोलतकर, तुमचं स्वागत आणि आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आवाज जरा कमी झालाय. माझा आवाज कमी झालाय? हो हो ऐकू येतो. आणि माझा पण आवाज बघा जरा व्यवस्थित आहे का? तुमचा आवाज व्यवस्थित आहे. माझा आवाज ऐकू येतोय आता? मला येतोय, बाकीच्यांना बघा. कमी आहे पण. येतोय का? हो. थोडं मोठा पाहिजे. हो हो थोडा मोठा हो हो. माझी सगळ्यांना विनंती की तुमचे माईक बंद करा, कारण की तुमच्या घरातले जे मनोरंजक आवाज आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तुमच्या घरातल्या खूप गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतील, तेव्हा कृपया हे तुम्हाला नको असेल तर तुमच्या इथले माईक बंद करा आणि आपण कार्यक्रम सगळेजण चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकू. तर किशोर जी, आपको मेरी रिक्वेस्ट है कि आप मराठी और हिंदी दोनों लैंग्वेज में बात करें, तो हम सब लोगों को सही तरीके से जानकारी दे पाएंगे, क्योंकि हमारे कुछ नॉन मराठी भी पार्टिसिपेंट्स हैं, तो उनके लिए हम लोग ये सुविधा रखते हैं. तो माझा पहिला प्रश्न आहे की संगीत आणि संगीतोपचार याच्याबद्दल तुम्ही काय इन्फॉर्मेशन द्या. एक मिनिट थांबा, काही लोकांचे खूप आवाज येत आहेत. सर्वांना तुम्हीच अनम्यूट करा. हो, तेच मी करतोय आता. बाकीचे आवाज खूप येतात. हो, कारण की लोकांना लक्षात नाही येत आहे की त्यांचे माईक सुरू आहे आणि त्यांचे माईक सुरू राहिले तर आपल्याला ऐकू येणार नाही. काही लोकांना ते लक्षात आले, त्यांनी बंद केलेले आहेत. काही लोकांना अजून लक्षात नाही आलं. ठीक.
यस। तो मेरा पहला सवाल यह है कि संगीत और संगीत उपचार, इसके बारे में आप क्या बोलेंगे, हमें क्या जानकारी देंगे? तुम्ही मराठीमध्ये बोला आणि नंतर हिंदीमध्ये पण सांगा. नमस्कार. या नमस्ते. सर्वांचं या संगीतोपचार एक आरोग्यदायी प्रवास या कार्यक्रमात स्वागत. सभी का तहे दिल से इस कार्यक्रम में मैं स्वागत करता हूं. संगीत एक अशी गोष्ट आहे जी सजीवाला प्रसन्न करण्यासाठी मदत करते. जगामध्ये एक असा एक संशोधन झालं संगीताबद्दल. तर जगातील 80% लोकसंख्या ही मूड चेंज करण्यासाठी, सकारात्मकता येण्यासाठी, रिलॅक्सेशन साठी फक्त आणि फक्त संगीताचा वापर करते. दुनिया में 80% लोग सकारात्मक के लिए, रिलैक्सेशन के लिए, मूड चेंज करने के लिए सिर्फ और सिर्फ संगीत का वापर करते हैं, उपयोग करते हैं. संगीत का उपयोग करने की एक वजह है कि खुद के लिए मनोरंजन करना और दूसरों का मनोरंजन करना. ये मकसद, ये हेतू किसका है? संगीत का है. म्हणजे संगीताने आपण स्वतःचं मनोरंजन करतो, स्वतःचं मन प्रसन्न करतो, इतरांचं मन प्रसन्न करतो. आणि संगीताची परंपरा फार जुनी आहे. आता संगीत सम्राट तानसेन तर आपल्याला माहिती आहे, शास्त्रीय संगीतातील सर्वात मोठी जगाला देण आहे ती आपण दिलेली आहे, देणगी. आणि शास्त्रीय संगीतामध्ये संगीत सम्राट तानसेन हे अतिशय इतिहासापासून प्रसिद्ध आहेत. ते ज्यावेळेला मेघ मल्हार राग गायचे तेव्हा काय व्हायचं? पाऊस पडायचा. आणि ज्यावेळेला ते दीप राग गायचे त्यावेळेला दिवे लागायचे. संगीत सम्राट तानसेन जब मेघ मल्हार राग गाते थे तब बारिश गिरती थी, और जब वो दीप राग गाते थे तब दिए जलते थे. इतना प्रभाव शास्त्रीय संगीत का हमें पहले से ही पता है. आपल्याला पहिल्यापासून याची जाणीव आहे, आपल्याला माहिती आहे. आणि हे फक्त माणसांवरच आहे का? तर नाही. माणसांप्रमाणे आपण ज्या वेळेला दूध दुभत्या गाई म्हशींकडे बघतो, त्यांच्या गोठ्यामध्ये, मी वास्तुतज्ञ पण आहे त्यामुळे वास्तूसाठी ज्या वेळेला गोठ्यांचं वास्तू करतो त्यावेळेला विशिष्ट रागांवर तिथे योजना केली जाते संगीताची. आणि दुधामध्ये वाढ झालेलं निष्पन्न येतं ज्या वेळेला तुम्ही त्यांचं संगीत ऐकवता. त्याचप्रमाणे मी सेंद्रिय शेती अभ्यासक पण आहे. तर सेंद्रिय शेती करताना ज्या वेळेला आपण झाडांना, रोपांना ज्या वेळेला संगीत ऐकवतो, विशिष्ट संगीत ऐकवतो, त्यावेळेला त्या संगीताने त्या झाडांची निकोप वाढ झालेली आपल्याला दिसते. याने संगीत से सिर्फ मानव के शरीर और मन पर ये प्रभाव पड़ता है ऐसी बात नहीं है. तो जो जानवर है जो दूध देते हैं उनके दूध में ये बढ़ोतरी होती है, और उसके हिसाब से उस तरह जो हम लोग पेड़ पौधे लगाते हैं उन पेड़ पौधों को भी ज्यादा से ज्यादा अच्छी तरह से उनकी ग्रोथ होने के लिए ये संगीत उपयोगी होता है. अभी ये संगीतोपचार का मतलब क्या है? म्युझिक थेरपी म्हणजे काय? तर म्युझिक थेरपी ही म्युझिक आहे ते, संगीत आहे ते आपण मनोरंजनासाठी करतो. तर म्युझिक थेरपी किंवा संगीतोपचार हा आपण शारीरिक आणि मानसिक आजार, त्रास बरे करण्यासाठी करतो. म्यूजिक थेरेपी ये हम हमारा शारीरिक और मानसिक स्वास्थ्य के लिए करते हैं. तो इसमें क्या करते हैं? तो इसमें हम लोग कि शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत यानी इंस्ट्रूमेंटल म्यूजिक और म्युझिकल टेक्निक्स का वापर करते हैं. म्हणजे म्युझिक थेरपी मध्ये आपण शास्त्रीय संगीताचा वापर करतो, वाद्य संगीताचा वापर करतो, आणि त्याचबरोबर आपण म्युझिकल टेक्निक्स म्हणजे शास्त्रीय संगीतोपचार तंत्र या तिघांचा एकत्र वापर करतो. आणि तो वापर करून जे आपण प्रिस्क्रिप्शन देतो त्याला म्युझिकल प्रिस्क्रिप्शन असं म्हणतात. आणि हे म्युझिकल प्रिस्क्रिप्शन आपण 60 दिवसांसाठी देतो. आणि 60 दिवस कसं ऐकायचं त्याबद्दल आपण याच्यामध्ये सांगतो.
हेच हिंदीमध्ये सांगा. हाँ, संगीतोपचार में हम लोग म्यूजिकल प्रिस्क्रिप्शन, जैसे जिसे हम म्यूजिकल प्रिस्क्रिप्शन कहते हैं, उसमें हम लोग म्यूजिकल टेक्निक्स, संगीतोपचार तंत्र, उसके साथ इंस्ट्रूमेंटल म्यूजिक्स और क्लासिकल म्यूजिक्स, ये तीनों का एकत्रीकरण करके एक उपचार पद्धति आपको दी जाती है। और जो किस तरह सुनना चाहिए, किस प्रकार के सुनना चाहिए, कब सुनना चाहिए, कितना समय तक सुनना चाहिए, और ये सब 60 दिन के लिए सुनने के लिए दिया जाता है। इसे कहते हैं संगीतोपचार। सो ॲज अ थेरपी हम लोग उसको बोलते की तो थेरपी आहे तर ती आपण 30 दिवसांसाठी देतो, 60 दिवसांसाठी देतो, बरोबर? हो, ओके ओके. तो अगला सवाल ये है कि ये म्यूजिक थेरेपी कौन ले सकता है, या फिर उसके लिए कुछ जरूरत आहे क्या, म्हणजे काही अटी आहेत का त्यासाठी, की कोण काही ठराविक लोक घेऊ शकतात किंवा कोण घेऊ शकतं ही थेरपी, असं तुम्ही सांगा. आता संगीतोपचाराबद्दल म्हणजे सोशल मीडियावर पुष्कळशा आपण बघतोय मेसेजेस येतात, त्याचप्रमाणे संगीतोपचाराबद्दल पण जे मेसेजेस येतात, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्याला ही संगीतोपचार आहे का, असा एक प्रश्न पडण्याचा स्वाभाविकच प्रश्न पडतो. म्हणजे कसा येतो प्रश्न, म्हणजे मेसेज काय येतो, तुम्ही पाहिला असेल पुष्कळाने, की या चित्रपटातलं हे गाणं आहे का, की हा तुमचा ब्लड प्रेशर जाणार, या चित्रपटातलं हे गाणं आहे का, तुमची निद्रा नाश जाणार, या चित्रपटातलं हे गाणं आहे का, की तुमचा डायबिटीज जाणार. परंतु असं होतं का, तर असं झालं नाही तर आपल्या मनामध्ये काय येतं, गैरसमज निर्माण होतात, की संगीतोपचारामध्ये असं सांगितलेलं आहे पण असं काही होताना दिसत नाही, आणि म्हणून हे गैरसमज होतात. या व्याख्यानाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की हे खरोखरच किती हे मेसेजेस मध्ये किती तथ्य आहेत. आता पहिला गैरसमज काय, की पहिला गैरसमज असा आहे की मला संगीताचं ज्ञान नाही, मी संगीताचं शिक्षण घेतलेलं नाही, मला गाता येत नाही, तर मला संगीतोपचार उपयोगी पडेल का. बहुत लोगों को ऐसा लगता है कि मुझे संगीत का ज्ञान नहीं है, मैंने संगीत की ट्रेनिंग ली नहीं है, शिक्षा ली नहीं है, और मुझे गाना भी नहीं आता है, खुद गाना नहीं आता है, तो मुझे संगीतोपचार यानी म्यूजिक थेरेपी मुझे फायदेमंद होगी क्या, ऐसा सवाल मन में आना स्वाभाविक है. आता काय येतो असा स्वभाव, तर आता याचं उत्तर काय, तर याचं उत्तर असं, ज्या व्यक्तीला कानाने ऐकायला येतं त्याला संगीतोपचार उपयोगी पड़तो. यानी संगीतोपचार में आपको गाने में क्या रुचि, गाने में क्या रुचि है, गाने का आपकी शिक्षा कितनी है, इसे कोई मतलब नहीं होता है. आपको सिर्फ संगीतोपचार तज्ञ यानी म्यूजिक थेरेपिस्ट जो कुछ देता है सुनने के लिए, वो सिर्फ हर रोज 20 मिनट सुनना है. उससे ज्यादा आपको संगीत के बारे में बाकी के जानकारी की कोई भी जरूरत नहीं है. इसका एक उदाहरण देते हैं, हम लोग लेते हैं. एक दिवसाचं बाळ 7व्या महिन्यानंतर डिलिव्हरी झालेलं, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणतात त्याला, 7व्या महिन्यानंतर एक जन्माला आलेल्या बाळाचं वजन फार कमी होतं, अंडर वेट म्हणतात त्याला. त्या एका दिवसाच्या बाळाला जेव्हा 10 दिवस सतत संगीतोपचार दिला, 10 दिवसानंतर त्यांचं वजन 36% वाढलं. ज्या बाळाला संगीताचं ज्ञान नाही, ज्या बाळाला कुठल्याही प्रकारचं वातावरणाचं ज्ञान नाही, जे बाळ संगीत म्हणजे काय ज्याला माहिती नाही, ज्या बाळाला कोणाची ओळख नाही, वातावरणाचं काय माहित नाही, अशा बाळाला सुद्धा संगीतोपचार उपयोगी पडतो. का, कारण त्याला पहिल्या दिवसापासून ऐकायला येत होतं आणि म्हणून त्याचा फायदा झाला. याच्यावरून आपल्याला काय कळतं, याच्यावरून एकच कळतं की ज्याला ऐकायला येतं त्याला संगीतोपचार उपयोगी पड़तो. जो जिस आदमी को म्यूजिक थेरेपी लेना है उसे सिर्फ सुनना जरूरी है, उसे सुनाई देता है
तो उसे म्यूजिक थेरेपी जरूर उपयोगी है। एक दिन का जो आयु है, ऐसे बालक को भी तो जब म्यूजिक थेरेपी देते हैं तो उसका उन्हें फायदा होता है। 10 दिन में उसका वजन 36% तक बढ़ा गया है। ये प्रयोग से सिद्ध हुआ है। म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेला आपण संगीतोपचार देतो, तर ही फक्त ऐकण्याची क्रिया आहे। तुम्हाला संगीताचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान असण्याची आवश्यकता नाही। ओके, मेरा अगला सवाल ये है कि दुसरा बोलू का? दुसरा गैरसमज हो, सांगतो। बोला बोला या दुसरा गैरसमज असा आहे की एक 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 मिनिट सर, पुष्कळशा गृहिणी सर असे म्हणतात। सर सर एक मिनिट हा सुकून कोणाचा तरी माइक चालू राहिला है, किसी का तो माइक शुरू है, उसकी वजह से कुछ आवाज आ रही है, तो प्लीज ही अपना माइक तो कहीं चालू नहीं है, हे जरा देखिएगा. तुमचा माइक चालू नाही ना, फक्त बघा एकदा. आणखी ते आवाज आले की मग सगळ्यांना डिस्टर्ब होणार आहे, तसं करू नका. सर सुरू करा. या यू स्टार्ट. दुसरा गैरसमज असा आहे की पुष्कळशा गृहिणी म्हणतात आम्ही जेवण करताना 4-4 तास रेडिओ ऐकतो आणि गाणी ऐकत असतो, मग आम्हाला खरोखर संगीतोपचाराची गरज आहे का? एक एक ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे एक व्यक्ती आली, 32 वय वर्ष 32. मला म्हणतो सर मी 10 तास गाणी ऐकतो रोज, मी 10 तास ऐकतो, मला संगीतोपचाराची खरंच गरज आहे का? तर मी म्हटलं 10 तास गाणी ऐकता म्हणजे तुम्ही काय करता काय? तो म्हणतो मी ओलाचा ड्रायव्हर आहे, उबेरसाठी मी गाडी चालवतो, तर त्यामुळे मी गाणी ऐकतो. आम्ही म्हटलं एवढे 10 तास रोज गाणे ऐकून सुद्धा तुमचा शारीरिक मानसिक त्रास कमी झाला का? मग तुम्ही जे काही ऐकताय संगीतोपचारामध्ये तुमचा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होण्यासाठी जे संगीत पाहिजे, जे वाद्य संगीत पाहिजे, जे म्युझिकल टेक्निक्स पाहिजे, ते संगीतोपचार तज्ञ देतात. तुम्ही जे ऐकता ते तुम्हाला आवडतं ते ऐकता, रेडिओवर जे लागतं ते ऐकता आणि त्याने तुमचा शारीरिक मानसिक त्रास बरा होईलच असं सांगता येत नाही। त्यामुळे तुम्ही किती ऐकता त्याच्यापेक्षा तुम्ही काय ऐकता हे फार महत्वाचं आहे। संगीतोपचार में हम लोग कितना सुनते हैं उससे ज्यादा क्या सुनते हैं ये बहुत जरूरी है। संगीतोपचार तज्ञ यानी म्यूजिक थेरेपिस्ट आपके लिए आपका जो कोई तकलीफ है आपकी वो शारीरिक या मानसिक तकलीफ मद्दे नजर रखते हुए आपको इंस्ट्रूमेंटल म्यूजिक, क्लासिकल म्यूजिक और म्यूजिकल टेक्निक्स इसका म्यूजिकल प्रिस्क्रिप्शन देते हैं और उससे हर रोज 20 मिनट 60 दिन तक जब आप सुनते हैं तो उसका अपेक्षित परिणाम आपको दिखाई देता है। इसीलिए आप कितना सुनते हैं उससे ज्यादा क्या सुनते हैं ये बहुत जरूरी होता है। नंबर तीन ऐसा है कि बहुत से लोगों का ऐसा कहना है कि आप खाली क्लासिकल संगीत सुनाते हैं, म्यूजिक फिल्म संगीत क्यों नहीं सुनाते हैं? म्हणजे पुष्कळ जणांना असं वाटतं की म्युझिक थेरपीमध्ये तुम्ही क्लासिकल संगीतच, शास्त्रीय संगीत वापरता, तुम्ही एवढ्या सुंदर सुंदर फिल्मी गाणी आहेत, हिंदी चित्रपटातली गाणी आहेत, ती तुम्ही का नाही ऐकत, ती का नाही ऐकवत? तर त्याच्यासाठी आपण आता एक ना गाणं ऐकूया। पाकीजा चित्रपट होता, त्या पाकीजा चित्रपट मध्ये अभिनेत्री होती मीना कुमारी आणि या मीना कुमारीचा एक अभिजात अभिनयावर आधारित हा चित्रपट होता। तर ते गाणं ऐकताना फक्त संगीतोपचारामध्ये कुठलंही संगीत ऐकताना आपण डोळे बंद करून ऐकायचं आहे अपेक्षित परिणामासाठी। तर आता तुम्ही फक्त सर्वांना विनंती आहे की सर्वांनी डोळे बंद करून आता जे गाणं लागेल आपण 2 मिनिटच लावणार आहोत, जास्ती नाही, ते गाणं ऐकायचं आहे फक्त डोळे बंद करून। गाणं बंद झालं की तुम्ही डोळे उघडायचे आहेत, मग एकेकाला म्यूट करून तुम्हाला काय जाणवलं त्या गाण्यात ते तुम्ही फक्त सांगायचं आहे। तर प्रवीण जी
एक मिनिट, एक मिनिट. यही लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा, यही लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा. आवाज येत नाहीये. नाही येते आवाज? नाही नाही, आवाज नाही येते? जरा मोठा करा. आला आवाज. आला ना? बरं ठीक आहे. तुटक येतोय, तुटक आवाज आहे. चलत नाही बा. आवाज नाही येते. जिसने अशर पे घर की ना दुपट्टा मेरा, जिसने अशर पे घर की ना दुपट्टा मेरा, हो दुपट्टा मेरा, हो दुपट्टा मेरा. म्हणजे आवाज खूपच हे आहे, तुटक पण आहे आणि एकदम खूप कमी आहे. बारीक आवाज आहे. काही लोकांना येतोय. गाणं पाठ आहे म्हणून तुटक आवाज आहे, तुटक आहे. गुलाबी जेरॉक्स आणखी कसे ते आणि काढा, एक एक रुपयात कॉपी आणायची. बंद करा. आता बघितलं आपण गाणं, पण काय काही कारणामुळे काही जणांना ऐकायला आलं असेल, नसेल आलं. त्यामुळे ज्या वेळेला असं आपण एखादं चित्रपट संगीत डोळे बंद करून ऐकतो, तर आता उदाहरणार्थ याहू चाहे मुझे कोई जंगली कहे हे गाणं आहे शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांचं. हे गाणं आपण डोळे बंद करून ज्या वेळेला ऐकू, त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर काय येणार? त्याचं शम्मी कपूर नाचतोय ते येणार. आपल्या डोळ्यासमोर शर्मिला टागोर येणार. हो. आपल्या डोळ्यासमोर निसर्ग सौंदर्याने नटलेला काश्मीर येणार आणि ती बोटीतून जातायत येतायत शिकारा त्याला म्हणतात ते येणार. मग संगीत राहिलं कुठे? जो उपचारासाठी आपण संगीत द्यायचं आहे ते संगीत बाजूला पडतं आणि आपलं लक्ष कुठे राहतं? त्या अभिनयाकडे लागतं. म्हणजे सर्वश्रेष्ठ अभिनय आहे हा त्यांचा मोठे हे आहे. अभिनय चांगला करतात, तो अभिनयाकडे आपलं लक्ष जातं, तिकडच्या वातावरणाकडे लक्ष जातं आणि आपलं लक्ष हे त्याच्या संगीतापासून बाजूला होतं. आणि म्हणून आपण संगीतोपचारामध्ये शक्यतो म्युझिक थेरपीमध्ये फिल्म संगीत देत नाही, कारण आपण डायव्हर्शन होतं, संगीत बाजूला राहतं आणि आपलं सगळं लक्ष त्या देखाव्यांकडेच राहतं. म्यूजिक थेरेपी में फिल्म संगीत नहीं देते हैं. इसका कारण यही है कि फिल्म संगीत जब हम सुनते हैं तो गाना बाजू में होता है, संगीत बाजू में होता है और हमारा ध्यान वो जो एक्टर है, एक्ट्रेस है और उनका जो कुछ बाकी का माहौल है उस पर ही ज्यादा जाता है. इसीलिए हम संगीतोपचार में, म्यूजिक थेरेपी में ज्यादा से ज्यादा फिल्म संगीत देना अवॉइड करते हैं. आता आणखी एक गोष्ट जी पुष्कळ लोकांना माहित नाहीये आणि प्रत्येक, आता माझे भरपूर प्रोग्राम झालेले आहेत संगीतोपचाराचे. या प्रोग्राम मध्ये आता आपल्यासाठी सुद्धा हे सांगतो की एखाद्याला आपण म्हटलं की तुम्ही गाणं म्हणता का हो, म्हणजे जे गाणं म्हणत नाहीत त्यांना आपण जर विचारलं तुम्ही गाणं म्हणता का, तर नाही. मग गाणं का म्हणत नाही त्याचं एक कारण देतात. जवळजवळ 80% लोकांचं एकच कारण असतं, मी गात नाही कारण माझा आवाज चांगला नाही म्हणून मी गात नाही. असं पुष्कळ जणांचं आहे. मग आता एक संशोधन झालं मेंदूचं, तर त्या संशोधनामध्ये
असं आढळलं की आपला मेंदू फक्त आणि फक्त आपल्या आवाजाला सर्वात जास्त अनुकूल प्रतिसाद देतो. अपना खुद का आवाज हमारे ब्रेन के लिए सबसे ज्यादा अनुकूल होता है, सबसे ज्यादा अनुकूल रिस्पांस देता है, पॉजिटिव रिस्पांस देता है। इसीलिए अब अपने आवाज में गाना सेहत के लिए, मानसिक स्वास्थ्य के लिए क्या है, फायदेमंद है। मानसिक स्वास्थ्य के लिए अनुकूल है। इसीलिए हम बोलते हैं कि गाना आए या ना आए, गाना गाना चाहिए। चाहिए। हम हमेशा बोलते हैं कि बाथरूम सिंगर एक कल्पना कैसी है, कॉमेडी कल्पना है, लेकिन अभी ये सुनने के बाद आपको ऐसा लगेगा कि हम लोग बाथरूम सिंगर से हॉल सिंगर तक आना चाहिए और रोज हम लोग 5 मिनिट तक गाना चाहिए। म्हणजे दररोज आपण 5 मिनिट गायला पाहिजे। हे पहिली टिप्स। म्हणजे घरच्या घरी आपण काय करू शकतो, घरच्या घरी आपण एखादं गाणं रोज गाऊ शकतो। कशासाठी? आपला मेंदू सकारात्मक होण्यासाठी, आपला मेंदू निरोगी होण्यासाठी। यानी हमारा ब्रेन एक्टिव रहने के लिए, मानसिक रूप से एक्टिव रहने के लिए हम हर रोज किमान एक गाना गाने की जरूरत है, जिससे हम हमारा शारीरिक और मानसिक स्वास्थ्य अच्छा रखने के लिए सहायता हो सकती है। आता मला आणखीन एक सवाल, म्हणजे एक प्रश्न असा आहे की म्हणजे उपचार करतो आपण की ठीक आहे, आपण काहीतरी उपचार म्हणून आहेत, पण अदर देन उपचार त्याचे आणखीन काही फायदे आहेत का? जैसे हम थेरेपी करके इस्तेमाल करते हैं, लेकिन अदर देन थेरेपी उसके कुछ और फायदे हैं क्या? ठीक है। सुसंवाद कौशल्य यानी कम्युनिकेशन स्किल, याच्यामध्ये आपलं कम्युनिकेशन स्किल वाढतं। म्हणजे व्यक्त होणं, आपल्या मनातील भावना अतिशय परिणामकारकपणे कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त करण्याचा भाव आपल्याला या संगीतोपचारामध्ये मिळतो। आजकाल आपण बघतो की अनेकदा मनातल्या मनात घुसमट होते, आपण मनातलं आहे ते दुसऱ्यांना व्यक्त करू शकत नाही। चेहऱ्यावर हसू असतं, पण मनामध्ये आपल्या पुष्कळ वेगळाच भाव असतो। मनातला भाव वेगळा असतो, चेहऱ्यावरचा भाव वेगळा असतो। तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, हे आपण गझल ऐकलेली आहे। किंवा लबों पर मुस्कुराहट है मगर सांसों में तूफान है, ये मैं जानू या तुम जानो, इशारा हो तो ऐसा हो। अशी परिस्थिती आजकाल समाजामध्ये सगळीकडे दिसते। अशा वेळेला आपल्या मनातल्या भावना व्यक्त होणे, मग ते घरातल्या कुटुंबामध्ये असतील, शेजाऱ्यांबरोबर असतील, नातेवाईकांबरोबर असतील, आपल्या जिथे आपण काम करतो तिथे असतील, म्हणजे जिथे जिथे आपण जातो, समाजात जातो, कुटुंबात जातो, शेजारी जातो, घरात जातो, सगळीकडे आपण व्यक्त होताना चांगल्या पद्धतीने व्यक्त होण्यासाठी संगीतोपचार आपल्याला उपयोगी पडतो। संगीतोपचार से हम कम्युनिकेशन स्किल डेवलप कर सकते हैं, जिससे हमारे फैमिली मेंबर्स, हमारे आजू बाजू के लोग, हमारे रिश्तेदार और हम जहाँ काम करते हैं वहाँ के लोगों से हमारा जो व्यवहार है वो अच्छी तरह से, हमारा बर्ताव है वो अच्छी तरह से होने के लिए फायदेमंद होता है। दूसरा बात ऐसा है, दूसरा ऐसा है कि एंगर मॅनेजमेंट म्हणजे राग नियंत्रण। आज आपल्याला रागावर कंट्रोल करणं खूप कठीण होतं, लगेच आपण रिॲक्ट करतो एखाद्या गोष्टीला। तर संगीतोपचाराच्या माध्यमातून आपण रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रभावीपणे त्याचा उपयोग करू शकतो। म्हणजे आपण राग नियंत्रण केल्यामुळे पुष्कळसे वाद आपले वाचतात, वादापासून आपण दूर होतो। मग ते कुटुंबातले असो, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी असो, समाजातील असो, नातेवाईकांशी असो, आपण जिथे काम करतो त्या कार्यालयातले असो, अशा सगळ्या ठिकाणी आपण वादापासून दूर राहण्यासाठी एंगर मैनेजमेंट किंवा राग नियंत्रण याच्यासाठी सुद्धा फायदा होतो। हमारे मन में जो गुस्सा है, क्रोध है, उस पर नियंत्रण रखने के लिए हमें
म्यूजिक थेरेपी बहुत अच्छी तरह से, प्रभावी तरह से काम करता है। उसके बाद तणाव व्यवस्थापन, म्हणजे ज्याला आता स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो। आजकाल तर अगदी लहान बाळापासून तर ज्येष्ठापर्यंत सगळ्यांना स्ट्रेस आहे। कोणाला विचारले तो म्हणतो की मला टेन्शन आहे, मला टेन्शन आहे, मला टेन्शन आहे। प्रत्येकालाच टेन्शन असतं। मग हे टेन्शन औषधाने दूर होतच असं नाही, मग त्याच्याबरोबर आपल्याला एवढी आनंददायी अशी उपचार पद्धती आहे, जी उपचार पद्धती आपल्याला मनाला प्रसन्न ठेवते आणि आपला जो ताण आहे तो सहज काढण्यासाठी संगीत उपयोगी पडते। आपल्याला पण माहिती आहे, आपलं आवडीचं एखादं गाणं लावलं, आपण खूप नाराज असलात, एकटेपणा वाटत असला आणि खूप आनंद आपला आवडतं गाणं ऐकलं की तुम्हाला बरं वाटतं। परंतु ज्यावेळेला संगीतोपचार तज्ञ त्याच्याकडे पाहून तुम्हाला ते योग्य विशिष्ट असं गाणं देतो, त्यावेळेला तुमच्या मनावरचा परिणाम आणखी चांगला होतो। आपण जास्त करून हल्ली IT क्षेत्रामध्ये, मार्केटिंग क्षेत्रामध्ये टार्गेट अचीव करावे लागतात। महिन्याचं टार्गेट, 3 महिन्याचं टार्गेट, 6 महिन्याचं टार्गेट आणि वर्षाचं टार्गेट, आणि त्यामुळे त्यांना स्ट्रेस हा भरपूर आहे आणि त्या स्ट्रेसमुळे अनेक मानसिक व्याधी आपल्याला दिसतात। या व्याधी दूर करण्यासाठी आपण कॉर्पोरेट लेवलला आपण म्युझिक थेरपी स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप घेतो। म्युझिक थेरपीच्या बेस्ट स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप घेतो आणि त्याचे सुद्धा अनेक चांगले परिणाम आपल्याला दिसतात। म्यूजिक थेरेपी से हम हमारे मन में जो तनाव व पूर्ण वातावरण है, ये तनाव दूर करने के लिए प्रभावी उपाय योजना करते हैं। ज्यादा से ज्यादा कॉर्पोरेट लेवल में इसकी बहुत जरूरत है, वहां इसका बहुत फायदेमंद रिजल्ट आया है। उसके बाद त्याच्यानंतर असं आहे की लहान मुलांसाठी एकाग्रता आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता आणि स्मरणशक्ती म्हणजे मेमरी, याच्यासाठी लहान मुलांसाठी खूप फायदा होतो। आता मी प्राध्यापक 25 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे आताही या म्युझिक थेरपीच्या मदतीने 10वी 12वी त्याच्या ग्रॅज्युएशनच्या मुलांना मी एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठी सुद्धा याचा फायदा करून देतो। यानी कंसंट्रेशन और मेमोरी डेवलपमेंट के लिए भी ये म्यूजिक थेरेपी बहुत फायदेमंद है। आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे IQ, आपल्या IQ मध्ये वाढ होते आणि ही IQ मध्ये वाढ ही म्युझिक थेरपीमुळे होतं, हे आता सिद्ध झालेले आहे। ज्यावेळेला मूल जन्माला येतं त्यावेळेला आपल्या ब्रेन मध्ये, मेंदूमध्ये ज्या तंतूंचं जाळं असतं प्रत्येक केंद्राला जोडणारं, ते तंतूंचं जाळं विरळ असतं। परंतु ज्यावेळेला आपण संगीताच्या सानिध्यात येतो त्यावेळेला तंतूंचं जाळं मेंदूतलं हे दाट होतं आणि ते जेवढं दाट तेवढा तुमचा IQ चांगला। आणि म्हणून लहान मुलांना संगीताच्या सानिध्यात ठेवणं हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाचं आहे। IQ में बहुत बढ़ोतरी होती है संगीत से, इसीलिए हम लोग जो छोटे बच्चे हैं उनको ज्यादा से ज्यादा संगीत की शिक्षा देने की कोशिश करेंगे और अपने अध्ययन के साथ साथ बाकी की शिक्षा के साथ साथ, तो उनके IQ में भी बढ़ोतरी होने की बहुत संभावना निर्माण होती है। त्याच्यानंतर ये साइड इफेक्ट कुछ भी नहीं है, याचे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाही आहेत, कारण याच्यात आपण कुठल्याही प्रकारचं औषधच देत नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाही। त्याचप्रमाणे तुम्ही इतर औषधांबरोबर सुद्धा हे औषध घेऊ शकता। तुमची ॲलोपॅथीची औषधं चालू आहेत, तुमची आयुर्वेदाची औषधं चालू आहेत, तुमची होमिओपॅथीची औषधं चालू आहेत, तरी सुद्धा संगीतोपचार घेणं हे फायदेशीर ठरतं, कारण हा एक बूस्टर डोस म्हणून तुम्हाला संगीतोपचाराचा उपयोग होतो आणि त्यामुळे कुठल्याही इतर उपचार पद्धती बरोबर ही उपचार पद्धती घेऊ शकता, कारण ही पर्यायी उपचार पद्धती आहे, अल्टरनेटिव मेडिकल थेरेपी आहे। यानी आप आपके किसी भी समस्या के लिए आयुर्वेद, एलोपैथी, होम्योपैथी या दूसरी कौन सी भी औषधोपचार ले रहे हैं तो उसके साथ भी आप संगीतोपचार ले सकते हैं, क्योंकि ये संगीतोपचार उसे बूस्टर डोज के जैसे काम करता है। ऐसे बहुत सारे
वो उपयोग आपके शारीरिक और मानसिक इलाज के साथ ये उपयोग भी आपको ये संगीतोपचार से मिलते हैं. काही यात काही टेक्निक्स आहेत का, म्युझिक टेक्निक्स असं काही आहे? जरा जोरात बोला. याच्यामध्ये काही संगीत तंत्र, म्युझिक टेक्निक्स असं काही त्याच्यात वापरलं जातं का? हा, टेक्निक्स वापरल्या जातात. हा, तर टेक्निक सांगण्याआधी मी आणखी सांगतो थोडं की म्युझिक थेरपी काम करते आपल्या डावा मेंदू आणि उजवा मेंदू आपल्याला माहिती आहे. हो. तर डावा मेंदू जो आपला आहे त्याच्यात लॉजिक, अनालिसिस, त्याच्यानंतर सायन्स, मॅथ्स आणि रुटीन वर्क, दररोजचं जे आपण दैनंदिन काम करतो, जे सरावल्याप्रमाणे करतो, ज्याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला मेंदूला ताण द्यावा लागत नाही, अशी सगळी जी कामं आहेत आपली, ती सगळी कामं ही डाव्या मेंदूची कामं आहेत. परंतु उजव्या मेंदूची कामं काय? तर उजव्या मेंदूची कामं म्हणजे सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी, आर्ट, कलात्मकता, आर्ट आणि म्युझिक, ही सगळी उजव्या मेंदूची कामं आहेत. आणि सर्वसाधारण आपण आपल्या समाजात बघितलं तर सर्वजण, बहुतेक जण, काही सन्माननीय 5 ते 10%, 10% जास्तीच झाले, 5 ते 6% अपवाद सोडला तर सर्वजण रोजची रुटीन कामं करण्यातच जास्त घडलेले असतात. त्यामुळे त्यांचा डावा मेंदू असा ऍक्टिव्ह असतो. परंतु उजव्या मेंदूची कामं म्हणजे सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी, त्याचप्रमाणे आर्ट मध्ये नृत्य येतं, आर्ट मध्ये त्याच्यानंतर पेंटिंग येतं, आर्ट मध्ये वेगवेगळ्या क्रिएटिव्ह तुम्ही वस्तू बनवता ते येतं, डिझायनिंग येतं, या सगळ्या गोष्टी आर्ट मध्ये येतात. तर त्या जर तुम्ही करत नसाल किंवा म्युझिक ऐकत नसाल किंवा म्युझिक बद्दल तुमचा संबंध नसेल तर तुमचा राईट ब्रेन किंवा उजवा मेंदू हा तेवढा ऍक्टिव्ह राहत नाही. आता उजवा मेंदू आणि डावा मेंदू मध्ये इम्बॅलन्स झालं तर काय होतं? उजवा मेंदू आणि डावा मेंदू मध्ये ज्या वेळेला इम्बॅलन्स होतं त्यावेळेला मानसिक आजारांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्याचबरोबर आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये चेंजेस खूप फास्ट होत आहेत. म्हणजे एवढे चेंजेस की 2-2 महिन्याने वेगवेगळी टेक्नॉलॉजी येते. आणि उजवा मेंदू आणि डावा मेंदू आपला बॅलन्स असण्याची गरज का आहे? तर याचं कारण नवीन प्रश्नांना नवीन उत्तर सहजपणे मिळण्यासाठी आपला उजवा मेंदू जागृत असणे आवश्यक आहे, बॅलन्स असणे आवश्यक आहे. आणि म्हणून आपला उजवा मेंदूची केंद्र ऍक्टिव्ह करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे संगीतोपचार. संगीताच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. आता आपण सिनियर सिटीजन जर आपण ठरले तर या वयात आपण खेळायला जाऊ शकत नाही, या वेळेला आपण नृत्य करायला जाऊ शकत नाही, या वेळेला आपण पेंटिंग फार तर फारच कमी जण करू शकतात, सर्वच जण करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे क्रिएटिव्ह आपण काय नाविन्यपूर्ण काही आविष्कार करू शकत नाही, परंतु संगीत मात्र सर्वजण ऐकू शकतो. आणि म्हणून संगीतोपचार हा आपला उजव्या मेंदूचे केंद्र ऍक्टिव्ह करायला मदत करतं आणि त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. आणि म्हणून मगाशी पहिली जी टिप्स दिली आहे, गाना आये या ना आये, गाना चाहिए. आणि म्हणून रोज पहिला टिप्स परत परत रिपीट करतोय. तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. शारीरिक आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी एवढा सोपा उपाय दुसरा मिळणार नाही. आणि आनंददायी उपाय, तुमचं आवडतं गाणं जरी ऐकलं रोज गायलात, डोळे मिटून गा, म्हणजे समोरच्याला पण कसा काय चेहरा आहे त्याचा आपल्याला दिसणार नाही. तर अगदी शांतपणे गायचं पण गायचं रोज. एक रेग्युलर टाइम ठेवायचा, सकाळी गायचं, रात्री गायचं, कधी जमेल तेव्हा गा, पण गा. हा टिप्स परत परत सांगण्याचा उद्देश हाच की एवढ्या साध्या सोप्या गोष्टीने तुम्ही आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायला मदत करणार. त्याच्यानंतर एक संगीतोपचाराचा बद्दल आणखी एक गोष्ट आहे की संगीतोपचार प्रभावी का ठरतं, त्याची काय म्हणजे टेक्निक जे म्हणाले ते कुठल्या तंत्रामुळे पडतं. तर आपल्या मेंदूमधून एक नस जाते, त्याला वेगस नस म्हणतात, VAGUS, वेगस नस. ही सर्वात एक मेजर नस आहे. ती नस मेंदूमधून जाताना अंतर कानातून जातो, कानाच्या आतून जाते ती, आणि
शरीराच्या वेगवेगळ्या महत्वाच्या अवयवांकडे जाते. म्हणजे मेंदूतून जे सिग्नल निघतात ते वेगवेगळ्या अवयवांकडे जातात. ते जातात कुठून? इनर इयर म्हणजे कानाच्या आतून जातात. मग कानाच्या आतून जाताना जर त्याच्यावर अपेक्षित संगीत पडलं तर त्या सिग्नल्सला बदलायचे सामर्थ्य हे फक्त आणि फक्त संगीतामध्ये आहे. आता आपले 5 इंद्रिय आहेत: कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा. या 5 पैकी कान सोडला तर इतर 4 ज्ञानेंद्रियामधून मेंदूला जे सिग्नल जातात ते फक्त 10% जातात. मग एकट्या कानाद्वारे जे सिग्नल्स मेंदूला जातात ते किती आहेत? 90% असतात. आणि म्युझिक थेरपीमध्ये आपण फक्त कानाचा वापर करतो आणि त्यामुळे जे काही ऐकलं जातं, म्युझिक थेरपिस्ट कडून जे काही ऐकलं जातं त्याचा इम्पॅक्ट त्या वेगस नर्व्स मधून पडतो आणि आपल्याला अपेक्षित अवयवांकडे ती गोष्ट योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी मदत केली जाते. हा एक सर्वात मोठा फायदा संगीतोपचाराचा आहे. संगीतोपचार अशा प्रकारे या तंत्राने काम करत असल्यामुळे आणि कान हे तंत्र 90% मेंदूकडे सिग्नल्स पोचवत असते आणि त्यामुळे जे संगीत ऐकतो त्या संगीताचा आपल्याला अतिशय चांगला 90% फायदा होण्यासाठी मदत होते. आणि म्हणून संगीतोपचार घेणं हे इतर पर्यायी उपचार पद्धतीच्या मानाने तेवढंच श्रेष्ठत्व ते दाखवून देतं. त्याच्यानंतर एक संगीतोपचार म्हणजे काय असं सर जर आपण विचार केला, सर संगीतोपचार हा आता तुम्ही हे जे सांगितलं ते हिंदीत सांगा ना एकदा. हो सॉरी, बरोबर. संगीतोपचार में एक वेगस नर्व्स रहता है, VAGUS, वेगस. ये नर्व्स बहुत इंपॉर्टेंट मेजर नर्व्स है जो ब्रेन से निकलकर हर एक मेजर जो अपने ऑर्गन्स है उनको उनके पास सिग्नल्स पहुंचाता है. लेकिन वो जाते समय अपने इनर ईयर से जाता है. और जब हम संगीत सुनते हैं तो संगीत सुनते हैं यानी जो प्रॉपर संगीत जरूरी है वो संगीत सुनते हैं, तब जो ब्रेन से सिग्नल्स निकलते हैं वो सब सिग्नल्स कन्वर्ट होते हैं. उसका जो वाइब्रेशंस है, उसका जो क्रिएटिव जो प्रोसेस है वो अच्छी तरह से पॉजिटिव होकर वो पर्टिकुलर ऑर्गन तक पहुंचते हैं और उसका पॉजिटिव इफेक्ट हमें म्यूजिक थेरेपी में मिलता है. बोलू पुढे? हो बोला बोला. आणि संगीतोपचार म्हणजे काय? तर आपण शरीरासाठी काय करतो? व्यायाम करतो. मनासाठी काय करतो? मनासाठी ध्यान करतो. परंतु आपल्या शरीरात एक असा अवयव आहे ज्या अवयवाच्या आदेशाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. असा अवयव म्हणजे आपला मेंदू किंवा ब्रेन असं ज्याला आपण म्हणतो, तो अवयव. आणि त्या अवयवासाठी आपण काय करतो? आपल्या ब्रेनसाठी, आपल्या मेंदूसाठी आपण काय करतो? तर दुर्दैवाने आपण आपल्या मेंदूसाठी काही सन्माननीय सदस्य सोडले तर फारसं काही करताना दिसत नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. तर आधी हिंदीत सांगतो मग पुढे जातो. हम हमारे शरीर के लिए हम एक्सरसाइज करते हैं, हमारे मन के लिए हम ध्यान करते हैं, चक्र ध्यान करते हैं, छठ चक्र ध्यान करते हैं, विपश्यना करते हैं. लेकिन जो हमारे शरीर में सबसे महत्वपूर्ण चीज है यानी ब्रेन है, वो ब्रेन के लिए हम क्या करते हैं? दुर्भाग्यवश वो ब्रेन के लिए हम ज्यादा कुछ नहीं करते, ऐसा ही दिखता है. तर मग आपण काय करू शकतो? तर हे मग आपण ब्रेनसाठी काय करू शकतो? तर याच्या म्हणजे संगीतोपचाराची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी पार्श्वभूमी आहे. आता 14 तारीखला नरक चतुर्दशी येईल. म्हणजे आता दिवाळी येईल. दिवाळीत एक नरक चतुर्दशी असते. नरक चतुर्दशीच्या दिवशी एक आंघोळ असते, त्याला म्हणतो आपण पहिली आंघोळ. त्याला दुसरं एक नाव आहे अभ्यंग स्नान. अभ्यंग स्नान.
तर अभ्यंग स्नान म्हणजे इतर 364 दिवसासाठी जी आंघोळ करतो त्याच्यापेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीची ही आंघोळ असते. अगदी साग्र संगीत आंघोळ करतो. सुगंधी उठणं असतं, सुगंधी तेल असतात आणि रांगोळी काढलेली असते, दिवे लावलेले असतात आणि असं वातावरण असतं. एवढं सुंदर पद्धतीने ती आंघोळ करतो म्हणून त्याला अभ्यंग स्नान म्हणतात. आता संगीतोपचार म्हणजे काय? संगीतोपचार म्हणजे मेंदूचे अभ्यंग स्नान. ओके. आता तुम्हाला कळेल की संगीतोपचार म्हणजे काय. याचं एकदम सुंदर उदाहरण म्हणजे आपण हल्ली ऍडव्हर्टाईज ऐकतो, उठा उठा दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली. परंतु आता आपल्या मेंदूच्या अभ्यंग स्नानाची पण वेळ झाली आहे आणि म्हणून आपण जागृत व्हायला पाहिजे आणि दररोज एक गाणं गायला पाहिजे आणि आपला मेंदू जागृत करणे आवश्यक आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. सर हा. हेच हिंदीत सांगा. आता हिंदीत अभ्यंग स्नान जरा कठीण आहे, पण सांगा. We have to काय? tell. Yeah. हिंदीमध्ये अभ्यंग स्नान जरा कठीण आहे, बट वी हॅव टू टेल. बराबर, ठीक है. हाँ. दिवाली के पहले दिन हम लोग एक स्नान करते हैं. उस स्नान में हम सुगंधी कुछ चीजें हैं, जड़ी बूटी है, वो लगाते हैं. सुगंधी तेल लगाते हैं, ऑयल लगाते हैं और वो लगाते समय वो प्रोसेस भी ऐसी है कि एक पार्ट लकड़ी का पार्ट रहता है, उसमें बैठते हैं, रंगोली निकालते हैं, दीप लगाते हैं और बहुत अच्छी तरह से जो कुछ वातावरण रहता है वो अलग ही वातावरण रहता है जो हमें अगली दिवाली तक उसका हमें याद ये रहती है, क्या रहता है, हमें उसको याद करते हैं हम. कब आता है ऐसा हमें राह हम देखते हैं. तो और उसे कहते हैं अभ्यंग स्नान. यानी अभ्यंग स्नान यानी हम बहुत अच्छी तरह से नरिश करते हैं हमारे स्किन को, हमारे शरीर को. तो अभी म्यूजिक थेरेपी का मतलब क्या? म्यूजिक थेरेपी यानी कि भेजे का, मेंदू का, ब्रेन का अभ्यंग स्नान. अभी अंग्रेजी में बोलेंगे तो क्या होगा? म्यूजिक थेरेपी इज द स्पा फॉर द ब्रेन. हम लोग को स्पा फॉर द हेयर, स्पा फॉर द बॉडी स्पा, हेयर स्पा हम लोग को पता है, लेकिन ब्रेन स्पा हमें पता नहीं है. सो म्यूजिक थेरेपी इज द स्पा फॉर द ब्रेन, फॉर द बेटर नरिशमेंट ऑफ द ब्रेन. दैट इज कॉल्ड म्यूजिक थेरेपी. अभी ब्रेन का वजन 2% है. हमारे शरीर के वजन से 2% ब्रेन का वजन है. लेकिन हमारे ब्रेन को जो ऊर्जा लगती है, एनर्जी लगती है, ये एनर्जी हमारे शरीर में जितनी एनर्जी तैयार होती है हर रोज उसके 25%, 25% एनर्जी इज प्रोवाइडेड टू द ब्रेन. आपल्या एकूण वजनाच्या मेंदूचं वजन 2%, तर मेंदूला लागणारी ऊर्जा ही एकूण ऊर्जेच्या 25% असते. आणि म्हणून मेंदूचं महत्व भरपूर आहे आणि मेंदू म्हणून कार्यक्षम ठेवणं हे आपल्या हातात आहे. आणि मेंदू कार्यक्षम पण ठेवावा लागतो, निरोगी ठेवावा लागतो आणि त्यासाठी दररोज एक गाणं गाणं खूप गरजेचं आहे. आणि हे त्याच्यानंतर बोला. कोणकोणत्या व्याधीसाठी हे उपचार दिले जातात? व्याधीसाठी सांगतो, पण आपली तंत्र राहिली आहेत आता. हो हो. तंत्र सांगतो आता, जी महत्वाची आहेत, जी तुम्ही घरी पण करू शकता. आता मगाशी मी सांगितलं की म्युझिक थेरपी मध्ये तंत्र असतात, म्युझिक थेरपी मध्ये इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असतं, म्युझिक थेरपी मध्ये क्लासिकल म्युझिक असतं. तर त्या म्युझिक थेरपी मध्ये तंत्र कुठली असतात? तर पहिलं तंत्र आहे की आपल्या कानांचं आपण क्षमता वाढवण्यासाठी जे तंत्र आहे ध्वनी ध्यान. या ध्वनी ध्यानामध्ये आपण काय करतो की आपण शांत बसतो. हे तंत्र आपण घरी करू शकतो रोज. यामध्ये आपण शांत बसतो, शांत बसून डोळे बंद करून एका ठिकाणी शांत बसायचं आहे आणि आपल्या कानाला 2 मिनिटं जे काही बाहेरचे आवाज ऐकू येतील ते सगळे फक्त ऐकायचे, काय काय आवाज येत आहेत ते. 2 मिनिटं झाली की आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करून आपला श्वास कसा आतमध्ये जातोय आपल्या शरीरामध्ये, तो त्या श्वासाबरोबर आपल्या शरीरात डोकावण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग
सरावाने आपल्याला आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून येण्याची शक्यता आहे. योग्य सराव, रोज सराव जर आपण केला तर तो येतो आणि आपली मनशांतीसाठी याचा उपयोग होतो. आपली मानसिक शांतीसाठी मानसिक आरोग्यासाठी याचा फायदा होतो. आपल्या कानांची शक्ती वाढते, सहनशक्ती वाढते. त्यामुळे समोरचा माणूस बोलत असताना आपण ऐकून घेतो आणि नंतर बोलतो. नाहीतर अनेकदा आपण बघतो की समोरचा माणूस पूर्ण बोलायच्या आधीच आपण त्याला प्रतिक्रिया करतो. तर याला म्हणतात ध्वनी ध्यान. म्हणजे हे ध्यान आपल्याला बाकीची ध्यान माहिती आहे, पण याला म्हणतात ध्वनी ध्यान. डोळे बंद करून आपण 2 मिनिटं बाहरचे, हम लोग आंख बंद करते हैं, इसमें एक शांति से बैठते हैं, 2 मिनट तक बाहर की जो कुछ आवाज है वो आवाज सुनने की कोशिश करते हैं. उसके बाद हमारे ब्रीदिंग को फॉलो करते हैं और हमारे शरीर के अंदर झांकने की कोशिश करते हैं और हमारे अंतरात्मा की आवाज सुनने की कोशिश करते हैं. इसे कहते हैं ध्वनि ध्यान. दूसरा चीज है ध्वनि स्नान, जो अब हम लोग देखेंगे, अनुभव करेंगे. ध्वनि स्नान. ध्वनि स्नानामध्ये काय असतं, एक बासरीचं म्युझिक लावणार आम्ही. बासरी, संतूर अशा प्रकारचं एक म्युझिक लावणार आणि ते म्युझिक डोळे बंद करून ऐकायचं आहे. आणि नुसतं ऐकायचं नाहीये, तर आता तुम्हाला जे काही व्याधी असतील, जो काही त्रास असेल, तो शरीरातून, आता याचं नाव काय, ध्वनी स्नान. म्हणजे शॉवरच्या खाली आपण उभं राहिलं, शॉवर चालू केला की पाणी आपल्या डोक्यावर पडतं. त्याला सहस्राधार चक्र म्हणतात, त्याला आपण टाळू म्हणतो. इथे पाणी पडणार, पण आता आपण पाण्याच्या ऐवजी काय करतोय, इथे ध्वनी टाकतोय, संगीत टाकतोय. त्यामुळे संगीत शॉवर मधून इथे पडतंय असं बघायचं. आणि इथून एखाद्याला थायरॉइड आहे, मग त्याने काय करायचं, हे संगीत पडलेलं गळ्याभोवती फिरतंय असं बघायचं. त्यामुळे काय होतं, थायरॉइडच्या ग्रंथी, गळ्याचे स्नायू, गळ्याच्या नसा, गळ्याचे वेगवेगळे मसल्स, या सगळ्यांना संगीतमय होतात आणि तुमच्या औषधाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. थायरॉइड मध्ये TSH3, TSH4 याच्यात पण सुधारणा होण्यासाठी फायदा होईल. हा याच्यात फायदा होतो. एखाद्याचे फ्रोजन शोल्डर आहेत, तर तो जे संगीत येत आहे, आता आपण ऐकणार आहोत, ते संगीत डोक्यातून येत आहे आणि आपल्या खांद्याचे जे स्नायू आहेत, ते स्नायू रिलॅक्स होत आहेत असं आपल्याला दिसतंय. तसंच आपल्याला गुडघे आपले दुखत असतील, तर ते आपले संगीत इथून येऊन गुडघ्यापर्यंत गेलेलं आहे. डाव्या गुडघ्याभोवती फिरवायचं, उजव्या गुडघ्याभोवती फिरवायचं. तिथल्या नसा मोकळ्या होण्यासाठी तुम्हाला मदत होते. तर आता आपण काय करूया, सर ही सूचना फक्त एकदा परत हिंदीत द्या. हाँ बरोबर. ध्वनि स्नान. ध्वनि स्नान, हमें एक चीज पता है, हम पानी से स्नान करते हैं, ये पता है हमें. लेकिन ध्वनि से स्नान कैसा करना है, तो जब हम पानी से स्नान करते हैं तो शॉवर के ऊपर नीचे खड़े रहते हैं, तो शॉवर से जो पानी गिरता है वो हमारे सर पर गिरता है. तो ये उसी तरह ये शॉवर चालू है, शॉवर में पानी के बजाय संगीत बहता है, ऐसा ये करना है, समझ लेना है. तो अनुभव करना है. हाँ, ऐसा अनुभव करना है. ऐसा अनुभव करना है. और ये संगीत हमारे सर पर गिर रहा है, जिसे योगा में हम लोग सहस्राधार चक्र बोलते हैं, उसमें गिर रहा है. वहां से वो अंदर जाकर आपके शरीर में जो समस्या है, उस समस्या, फॉर एग्जाम्पल मैं अभी बताया कि थायराइड है, तो थायराइड यानी गले के आजू बाजू वो संगीत घूम रहा है. तो वो घूमता है तो क्या होता है, अंदर के जो स्नायु है वो झूमते हैं, संगीत सुनकर झूमते हैं. क्यों ऐसा क्यों होता है, बाकी की जगह क्यों नहीं झूमता है? क्योंकि ऐसा कहा जाता है कि जहां आपका ध्यान होता है वहां ऊर्जा होती है. इसीलिए जब हम गले पर ध्यान रखते हैं वो संगीत सुनते समय, तब वो संगीत का प्रभाव सिर्फ गले पर आता है. ऐसे ही आपका घुटने का दर्द है, तो घुटने के यहाँ आपका ध्यान केंद्रित करो, तो वो संगीत सुनते समय घुटने पर जब ध्यान देते हैं, तब आपके घुटने के जो स्नायु है, जो पेशी है, जो मांसपेशियां हैं, वो संगीतमय होकर निरोगी होने के लिए आपको
वो प्रोत्साहित हो जाएंगे और आप जो कुछ दवा ले रहे हैं वो दवा को फायदेमंद होंगे। इसीलिए ये करना है। अभी आप को एक धुन सुनाई देगी, आंख बंद करना है और वो धुन सुनना है। आपको जहां जहां तकलीफ है, शारीरिक तकलीफ है, वहां वो संगीत घूमता है ऐसा देखिए। 2 मिनट तक संगीत लगाएंगे और उसका अनुभव कीजिए। प्रवीण जी, या फक्त डोळे बंद करणं खूप गरजेचं आहे अपेक्षित रिझल्ट साठी। आवाज कमी आहे हो। मला फुल येतो इकडे, दोन्हीकडे फुल आहे, आवाज ऐकू येत नाही, कम्प्लीट आहे इथे माझ्याकडे काही 97%. अजिबात नाही, अजिबात ऐकू येत नाही, आवाज अजिबात येत नाहीये. सुरुवात येत नाही, अजून सुरू व्हायचंय की काय मला असं वाटलं. मी परत लावतो म्युझिक, हा, परत लावून बघा। परत लावतो, पण अजूनही काही लोकांचे माईक सुरू आहेत, तिकडचे आवाज कृपया बंद करा, हा, ते आवाज बंद करा। पण त्याशिवाय नीट ऐकू येणार नाही आपल्याला. आता हे टेक्निकली आम्ही टेस्ट करून बघितलं होतं आणि तेव्हा ऐकू येत होता. आता काही लोकांना तो ऐकू येईल, काही लोकांना कसा येईल मला माहिती नाही. म्हणजे आता माझ्याकडे जेवढं माझ्याकडे टेक्निक आहे त्याच्यामध्ये मी ट्राय करतोय. हे परत लावतोय आता, बघूया. काही लावायचं आहे की आता येतोय का? डोळे बंद करून आपल्या शारीरिक कुठे त्रास आहे तिथे फिरवण्याचा प्रयत्न करा संगीत। परिणाम कर रहा है ये देखने की कोशिश कीजिए।
हा बस बस बंद करा बंद करा. हा हा. नीट घेतली. आता आपण हे ऐकलं, संगीत ऐकलं. कोणाला काय अनुभव शेअर करायचा आहे का याच्याबद्दल? हो मला करायचंय. हा सांगा. मी उमेश सलगर. मला अक्षरशः आंघोळ केल्यासारखं वाटलं. म्हणजे अरे वा आपण वा. एखाद्या झऱ्याखाली कसं आपण हात धुतो, पाय अरे धुतो, वा वा वा. मान हे करतो. मला हो वाटलं हो नव्हतं की वाद्यसंगीताचा एवढा परिणाम होतो. मी हो आतापर्यंत ना. नुसती भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यगीतं ऐकत होतो. पण याच्यापुढे वा मी वा. छान वाद्यसंगीत छान. सुद्धा ऐकेन. म्हणजे फार छान वाटलं मला. वा. डोक्यावरचं ओझं जरा हलकं झाल्यासारखं वाटलं. अरे वा वा. छान छान छान. वाटलं. थँक्यू. कारण हा आणि सर कारण तुमची ती अभ्यंगस्थानाची आयडिया पण मला खूप आवडली. म्हणजे अरे वा. संगीताला आपण मेंदूचं अभ्यंगस्थान जे तुम्ही उपमा दिलीत ना, ती फार सुंदर होय होय. उपमा दिलीत. फार हो हो. अगदी मार्मिक आहे उपमा. मला खूप आवडतं ती बरं कन्सेप्टच आवडली. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. तर मला आता हे पण सांगायचंय. हा बोला. मी वर्षा सिनकर म्युझिक हम्म. थेरपी शिकते. पण मलाही आता हे वाद्य संगीत ऐकून खूप छान वाटलं. म्हणजे तुमचा कॅमेरा सुरू करा. तिथे पेन आहे तिथे बघायचं, तिथे लक्ष केंद्रित करायचं. खरंच मला बॅक एक आणि नी पेन आहे, पण मला खूप छान वाटलं. आणि मी पण थँक्यू. म्युझिक थेरपी शिकते सर. काय ते कोणाकडे? घाटपांडे सर. हा कुठे कुठल्या मुंबईमध्ये राहता का? नाही नाही, ते पुण्याला आहेत आणि हे ऑनलाईन आम्हाला SNDTच्या एका मैत्रिणीने पाठवलं होतं. नाही नाही तुम्ही कुठे राहता? मी या नवी मुंबईत राहतात. हा बरोबर ठीक आहे. हा थँक्यू. अभिप्रायाबद्दल थँक्यू. अजून कोणाला काय शेअर करायचा अनुभव? खूप छान वाटलं मला. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. अजून कोणाला शेअर करायचंय का? अमिता शाह बोला बोला. या आपका कैमरा शुरू कीजिए. सर माझा पण कॅमेरा मला वाटतं माझं हे दिसत नाहीये. बंद. हा तुमचं कॅमेरा मी म्हणलं तुम्हाला सुरू करा म्हणून. नाही मी केलं पण झालं नाही. ओके ओके ठीक आहे. काहीतरी दिसून येतंय. या ओके अमिताजी बोला. फार सुंदर वाटलं कारण माझा पण गळ्याचा आवाजाचा प्रॉब्लेम होता. हा पण म्हणजे असं बरं वाटलं. म्हणजे मी तेच हे केलं होतं, केंद्र तिथंच ठेवलं होतं. अच्छा अच्छा. पण बरं वाटलं कारण तरी मी गाणी बिणी गाते अशी. हा मला हौस आहे सगळ्याची. मेहंदी काढते, काही ना काहीतरी मी करतच असते. ओके ओके. थँक्यू मॅडम. येस. आणखी कोणाला बोलायचं असेल तर बघा, नाही तर पुढे करतो. पुढे अजून तुम्हाला बोलायचंय का? नाही तर आपण पुढे जाऊया. येस देवदत्त नागपुरे बोला. जाऊ पुढे. तुमचं माईक बंद आहे. फार प्रसन्न वाटलं. थँक्यू थँक्यू. मला फोटो घेऊ द्या. नमस्कार, मी अजित गोखले बोलतोय. एक मिनिट आंबा. अजित गोखले कुठे गेले? हा येस बोला बोला. मी हे ऐकलं आता, खूपच चांगलं वाटलं. पण याच्यासाठी मी आणखी एक म्हणजे याच्या आधीपासूनही करतोय. रात्री जेवण झाल्यानंतर थोडा वेळ जेवायला नुसतं बसतो त्यावेळेला हेडफोन लावून काहीतरी गाणी किंवा काही कुठलंही म्युझिक ऐकतो आणि त्यावेळेला डीप ब्रिदिंग करतो. त्यावेळेस जर डीप ब्रिदिंग केलं तर मला त्यांनी खूप असं शांत वाटतं. जसं आता यांनी वाटलं तसंच ते डीप याच्या बरोबर जर डोळे मिटून डीप ब्रिदिंग केलं तर त्यांनी सुद्धा मला खूप छान वाटतं नेहमी. ग्रेट ग्रेट. हा थँक्यू. मला वाटतं आता तुम्ही पुढचं बोलणार असेल ते बोला. 9 वाजून गेलेत, आपण पुढे जाऊया. बोलू? हो येस बोला. त्याच्या पुढचं अतिशय गमतीदार आणि मजेदार असा हे आहे तंत्र आहे. हे तंत्र जर आपण कराल
तर तुम्हाला आनंद तर मिळेलच, तुमचा वेळ पण कसा जाईल ते समजणार नाही. तर ते तंत्र म्हणजे शब्दभान. या तंत्राचं नाव आहे शब्दभान. याच्यात काय करतो आपण, एखाद्या गाण्याची चाल बदलायचा प्रयत्न करतो. इथे तुम्ही गायक आहात, तुमचा आवाज कसा आहे, तुम्ही सुरात गाता, तुम्ही तालात गाता, हे बिलकुल महत्वाचं नाही. तर इथे तुम्ही गाता हे महत्वाचं आहे, कारण तुमचा मेंदू फक्त तुमच्या आवाजाला 100% प्रतिसाद देतो. आणि ज्या वेळेला तुम्ही चाल बदलता तेव्हा तुमच्या उजव्या मेंदूची केंद्र जागृत होतात. जब हम गाते हैं और एक जो गाना लेते हैं और गाने का ट्यून बदलते हैं, तब हमारे राइट ब्रेन के जो कुछ सेंटर्स है वो एक्टिवेट होने के लिए मदद करते हैं. अभी हम एग्जाम्पल लेंगे. पहिला एग्जाम्पल, इथे कोण गायक गातील का? प्रवीण जी गाऊ ना बोला. हाँ, वो जब याद आए कोण गाऊ शकेल? प्रवीण जी, वो जब याद आए, बहुत याद आए, कोण गाऊ शकेल का? मी गाईन, मी गाऊ मी. हो तुम्ही गा, सुरू करा. वो जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए, गमे जिंदगी के हमने चरागे मोहब्बत जलाए बुझाए, वो जब याद आए, बहुत याद आए. बस थँक्यू. आता हे गाणं यांनी गायलं, जब याद आहे, त्याची चाल तुम्ही ऐकली. आता ह्या चाल बदलायचा प्रयत्न करायचा आपण. ज्या वेळेला आपण चाल बदलतो त्यावेळेला आपल्या उजव्या मेंदूची केंद्र जागृत होतात. आता आपल्याला एक गाणं माहिती आहे, कुठलं गाणं ते तुम्ही ओळखाल. मी आता याची चाल बदलून सांगतो तुम्हाला. ओ जब याद एक मिनिट आबा. जिंदगी के अंधेरे में हमने वो जब याद आए. कुठलं गाणं होतं? चाल कुठली होती? बोला, चाल कुठली होती? आताच गणपती येऊन गेले, आरती होती. ओम जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. हा, तर आपण काय तुमचा आवाज करतो? कट होत होता त्यामुळे एवढं समजलं नाही. बरोबर. ओम जय जगदीश हरे ते गाणं त्याची चाल होती. त्याची चाल होती. म्हणजे आपण काय करतो, आता साधं गाणं बघा दुसरं. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. ही कविता आहे. ये रे पावसा ये, तुला देतो पैसा रे, पैसा झाला खोटा रे, पाऊस आला मोठा रे. ये रे पावसा रे, तुला देतो पैसा रे. म्हणजे असं काय करू शकतो आपण, गाणी चाल बदलून बोलू शकतो. आता दुसरी गोष्ट, याच्या विरुद्ध, याच्यामध्ये आपण चाल तीच ठेवायची आणि शब्द बदलायचे, असं करू शकतो. आता रमैया वतावया कोण बोलेल? मी बोलू का? बोला. हो बोला बोला. रमैया वतावया, रमैया बसावया, मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया, हो रमैया वसावया, रमैया वसावया.
बस बस. वा वा, आता हे छान. गाणं आहे. आता या गाण्यामध्ये एक आधी पार्श्वभूमी सांगतो, मग या चालीवर गाणं सांगतो. एक खेडेगावातली स्त्री आहे, तिचा आज वाढदिवस आहे आणि नवऱ्याला तिने बाजारात पाठवलाय काहीतरी गिफ्ट आणायला. तो गिफ्ट घेऊन येतो, ही वाट बघत असते आणि त्याला बघितल्याबरोबर ही बोलते, भेट काय आणली मला, भेट काय आणली मला, भेट काय आणली मला, भेट काय आणली मला. नवरा बोलतो, साडी चोळी आणली तुला, साडी चोळी आणली तुला, भेट काय आणली मला, भेट काय आणली मला. ते काय केलं आपण, चाल तीच ठेवली आणि गाणे दुसरं घेतलं, शब्द बदलले. शब्द बदलले. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, चल ग ताई बाळाच्या शाळेत, चल ग ताई चल. म्हणजे फक्त त्या शब्दाला अर्थ पाहिजे, जे काय कुठलाही शब्द टाकला तर चालणार नाही. फक्त चांगले शब्द म्हणजे असा त्याचा अर्थ पूर्ण झाला पाहिजे. आणि हे करताना तुमचा उजवा मेंदू अतिशय चांगल्या प्रकारे तल्लक होतो. आपल्याला भारतीय संगीताने आपल्या चित्रपट सृष्टीने हजारो गाणी दिलेली आहेत, लाखो गाणी दिलेली आहेत. त्या गाण्यातली गाणी निवड, कुठल्याही गाण्याला कुठलीही चाल लागत नाही. तर त्यामुळे बघा कुठली चाल लागते, ती चाल लावा आणि तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करा. जर प्रवीणजींना मी सांगतो की एखादा ग्रुप बनवा, त्या ग्रुपला तुम्हाला ज्या ज्या काही सुचतील चाली वेगळ्या त्या टाका. मी बघेन चाली, माझा मी रिमार्क पण देईन तुम्हाला, शेरा देईन त्याच्यासाठी. आणि तुमचा उजवा मेंदू जागृत करण्यासाठी माझ्याकडून काय मदत होईल ती मी करेन. प्रवीणजी. येस. हा, हे एक आणखी शेवटचं एक तंत्र आहे की त्या तंत्रामध्ये आपण काय करतो, तर आपली जी आवडती गाणी आहेत आपण गुणगुणू शकतो अशी गाण्याची लिस्ट बनवायची. आणि ज्या वेळेला आपल्याला खूप ताण येतो त्यावेळेला त्या 10 गाण्यामधलं एखादं गाणं गुणगुणायचं, 2च ओळी. तुम्हाला असं जाणवेल 60 ते 70% तुमचा ताण कमी झालेला असतो. इन्स्टंट रिलीफ म्हणतात याला म्हणतात स्वानंद गान. अशा प्रकारे तुम्ही स्वानंद गान करू शकता आणि तुमचा ताण कमी करू शकता. त्याच्यानंतर मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारला होता मला की या एक कुठल्या कुठल्या आजारावर उपयोगी पडतं. तर सर्वात पहिला आजार म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये याचा उपयोग करतो आपण. प्रेग्नन्सी मध्ये 24 आठवड्यानंतर बाळ आणि प्रेग्नंट वुमन दोघांनाही त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर लहान मुलांना 10 वर्षापर्यंतच्या मुलांना ब्रेन डेव्हलपमेंटसाठी उपयोग होतो. त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठी समस्या सध्याची आहे, त्या समस्येसाठी आपण उपयोग करतो. त्याच्यानंतर वरिष्ठ नागरिकांसाठी खास करून याच्यामध्ये निद्रानाश याच्यासाठी उपयोग करतो आपण. स्लीप डिसऑर्डर ज्याला म्हणतो. आणि विस्मरण म्हणजे पार्शियल डिसऑर्डर, पार्शियल मेमरी लॉस. म्हणजे आपण हॉलमध्ये बसलेलो असतो, कपाटात काहीतरी आणायला बेडरूम मध्ये जातो, कपाट उघडतो, अरे काय आणायला गेलो तेच विसरतो. म्हणजे असं कधी कधी करतो आपण, कधी ड्रॉवर उघडतो पण ड्रॉवर मध्ये काय घ्यायचं तेच आपल्याला आठवत नाही. याला म्हणतात पार्शियल मेमरी लॉस. हा पण एक वरिष्ठ नागरिकांची समस्या आहे, त्याच्यासाठी आपण करतो. मधुमेह आहे म्हणजे डायबेटीस आहे, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, हार्ट ट्रबल आहे, जॉईंट पेन आहेत. या सर्वांसाठी पर्यायी उपचार पद्धती म्हणून याचा आपण वापर करतो. याने प्रेगनेंसी में इसका उपयोग करते हैं. उसके बाद 0 to 10 ईयर्स ब्रेन डेवलपमेंट के लिए बच्चों के लिए उपयोग करते हैं. गेम, उनके लिए गेम का उपयोग करते हैं. 2-2.5 घंटा गेम लेते हैं हर एक स्कूल में, प्ले ग्रुप में, प्राइमरी स्कूल में, चौथी तक, पोस्ट स्टैंडर्ड तक के स्कूल में मैं जाता हूँ, वहाँ गेम्स लेता हूँ, उसका फायदा करके देता हूँ. अलग अलग कॉर्पोरेट लेवल में स्ट्रेस मैनेजमेंट, स्ट्रेस कम करने के लिए उनके लिए जाता हूँ. और सीनियर सिटीजन के लिए खास निद्रानाश यानी स्लीप डिसऑर्डर, विस्मरण, पार्शियल मेमोरी लॉस, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटैक, ऐसे बहुत सारे जो जॉइंट पेन ऐसे रोग हैं उनके लिए भी ये काम करता है. ये 60 दिन के लिए म्यूजिक थेरेपी दी जाती है. म्यूजिकल प्रिस्क्रिप्शन दिया जाता है जिसमें क्लासिकल म्यूजिक, इंस्ट्रूमेंटल म्यूजिक
और जो अभी 3-4 हम लोग टेक्निक्स लिए, ये टेक्निक्स और ज्यादा कुछ टेक्निक की जरूरत होती है तो वो टेक्निक्स भी दिए जाते हैं। और उनका इसके लिए उनका पूरा हिस्ट्री लिया जाता है, उनका एज मद्देनजर रखते हुए, उनका जो इसका ये बीमारी है वो बीमारी कितनी सीवियर है वो देखी जाती है, कितनी पुरानी है वो देखी जाती है, उनका और दूसरे कौन से बीमारी से वो जुड़े हुए हैं उसका भी अंदाज लिया जाता है। और ये सब मद्देनजर रखते हुए उनको 60 दिन के लिए ये थेरेपी दी जाती है। जो आप जो कुछ दवा लेते हैं वो दवा के साथ लेते हैं, और ये इससे फायदा भी होता है। तो आपके वैद्यकीय अधिकारी जो डॉक्टर्स है, डॉक्टर्स के सलाह के बिना किसी भी दवा लेते हैं वो दवा में बिल्कुल चेंज करना नहीं है। ये सावधानी का इशारा है। प्रवीण जी? येस. सो आता गडबड अशी झाली की मीच दिसत नाहीये मीटिंग मध्ये. आय कांट सी मायसेल्फ इन दिस मीटिंग. मीच दिसत नाही मीटिंग मध्ये. आय डोंट नो. बोलू का? हा बोला बोला. नाही व्हिडिओ हा. ऑनच होत नाहीये. तुम्ही दिसताय. हे सुचलं की करायला. हॅलो हा बोला बोला. किशोर सर. हाँ हो किशोर. हाँ हो बोला. आहेत तुम्ही बोला. हा, बरं हे थे- काय रे? काय झालं? जॉईन झाले. कशामुळे लक्षात आलं की आपण हा थेरपी करू आणि लोकांवर प्रयोग करू. कसं काय ते? कोणावर प्रयोग केले? 3,000 द्यानंतर बघू. ऐकायला येत नाहीये. बरोबर ते पैसे. मी सांगू का? त्या म्हणाल्या हॅलो. हा हाँ हा आता बोला बोला. हॅलो. ऐकू येतं का सर? हा आता येतंय बोला. त्या म्हणाल्या या थेरपीचं तुम्हाला कसं काय सुचलं? येते. कसं अच्छा, काय? अच्छा. सुचलं? तुमच्या सुचलं? कसं लक्षात आलं की बरं. हा कसं काय सुचलं? तर ही थेरपी मी काय केलेली नाही, आमचे हा. सर संतोष घाटपांडे जे पुण्याला अनाहत म्युझिक संस्था चालवतात, तर त्यांच्यातर्फे, आणि त्यांना पण ही आधीपासून आहे, तर त्यांनी त्याच्यामध्ये प्रगती केली आणि मराठीमध्ये शिकवायला सुरुवात केली. अनेक जण शिकवत आहेत, तर ते मराठीमध्ये तिथे शिकवत आहेत, संपूर्ण महाराष्ट्र काय भारतभर ते शिकवत आहेत. तर त्यांच्याकडून मला अनेक नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडत आहेत, आणि त्याच्यामध्ये ही एक नवीन योग आयुर्वेदाचा माझे डिप्लोमा आहे, नॅचरोपॅथीचा आहे, ॲक्युप्रेशरचा आहे, रेकीचा आहे, आणि त्याच्याबरोबर आणखी काहीतरी शिकावं म्हणून हा पण एक कोर्स केलेला आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं देणं, पर्सनल ट्रीटमेंट देणं, हा प्रकार याच्याबरोबर चालू. कुठे मुंबईला आहे का तुम्ही? होय. अच्छा. मग त्याची काय फी असते? हा ते फी म्हणजे हे घ्या, फोन नंबर घ्या, फोनवर बोलता येईल. नाही म्हटलं हे नवीनच तंत्र तुम्ही हो शिकले. नवीन टेक्निक आहे. येस. नवीन तंत्र शिकले म्हटलं, कुठून तुम्हाला हो जागृती थँक्यू. मिळाली असं म्हटलं. छान झालं काहीतरी नवीन. मग ज्या लोकांनी घेतलं त्यांना बरं वाटलंय का याच्यावर? बोलत का सर? बरं वाटतं. हा आता एक उदाहरण सांगतो, म्हणजे त्या उदाहरणावर मी खूप बोलकं उदाहरण सांगतो. अनेक उदाहरणं आहेत. तर एक नावं सांगत नाही आम्ही पेशंटची कुठल्याही, फक्त एक सांगतो की कुर्ला, मुंबईमध्ये कुर्ला भाग आहे. त्या कुर्ला भागामध्ये एक व्यक्ती आहे, 56 वर्ष वय. ते 1 वर्षभर कोमामध्ये आहेत, सेमी कोमामध्ये आहेत 1 वर्ष. आणि त्याच्यानंतर त्यांना अनेक पॅथींचे उपचार चालू आहेत. तर त्याच्याबरोबर त्यांनी मग मला बोलवलं, म्हणजे आषाढी एकादशीच्या कमीत कमी 10 दिवस आधी. तर त्यांना आधी पहिलं प्रश्न विचारला, म्हटलं त्यांना ऐकायला येतं का? तर ते म्हणतात ऐकायला येतं. मग म्हटलं माझं काम झालं. मग मी त्यांना अनेक प्रकार सगळं प्रश्न विचारून त्यांचे केस पेपर वगैरे बघून त्यांना मग थेरपी दिली. आणि जवळजवळ 10 दिवसानंतर त्यांच्या पायामध्ये त्यांना असं जरा थोडंसं असं व्हायब्रेशन दिसायला लागलं. आणि 15 दिवसांनी त्यांनी स्वतःहून त्यांचा पाय, म्हणजे कोमातच होते पण पाय त्यांनी अर्धा फूट पर्यंत उचलण्याचा प्रयत्न केला आणि परत ठेवला.
त्याच्यानंतर कोण बोलायला गेलं की त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात झाले. म्हणजे फार नाही पण थोडासा किंचित किती 2% 5% का होईना पण तेवढा परिणाम दिसून आला. म्हणजे असे परिणाम होतात, परंतु रोज केलं पाहिजे. आणि हे कसं डायरेक्ट मेंदूच्या संबंधित आहे ही थेरपी, आणि त्यामुळे त्याचे बाकीचे आपण फायदे पण पाहिले. आणि त्यामुळे आपण कसं एखाद्या दुसऱ्या थेरपीमध्ये तापाचं औषध घेतलं तर तापच बरा होतो आणि बाकीचा ताप सुरू होतो. पण याच्यामध्ये तापाचं औषध आपण घेतलं, तापाचं म्हणजे जे काही औषध घेऊ त्याच्याबरोबर इतरही फायदे पण त्याच्यामध्ये फायदे होतात. हा याचा आणखी एक उपयोग. आणि एक आनंददायी चिकित्सा, कुठल्याही प्रकारची वेदनारहित चिकित्सा, दुष्परिणाम रहित चिकित्सा, आणि फक्त ऐकायचं डोळे मिटून 20 मिनिटं, त्या पलीकडे काहीही करायचं नाही. आणि इतर तुम्ही कितीही तुम्ही उपचार सीडी पद्धती देतात का घेतल्या, मग? काय ते सीडी देतात ऐकायला सीडी देतात हा का? सीडी नाही. आता तर आपण खूप प्रगत गेलो. सीडी आता संपली, आउटडेटेड झाली. हो. आता आपण काय करतो, गुगल ड्राईव्ह वर तुमचा फोल्डर पाठवतो. पेन ड्राईव्ह. नाही, गुगल ड्राईव्ह वरती. गुगल ड्राईव्ह हो, म्हणजे एक ओके, ड्राईव्ह आहे, ओके, ओके. तिथे फोल्डर हो, पाठवून हो. तुम्हाला लिंक देतो. ती लिंक उघडलीत की तुम्हाला कधी काय ऐकायचं, त्याला म्हणतात म्युझिकल प्रिस्क्रिप्शन. जसं हा, आपल्याला हा. प्रिस्क्रिप्शन असतं, सकाळी घ्या डॉक्टर संध्याकाळी या गोळ्या, तसं हा. म्युझिकल प्रिस्क्रिप्शन देतो की हे गाणं या दिवशी ऐका, हे गाणं या दिवशी ऐका. हे गाणं म्हणजे ते म्युझिक त्याला डिझाईन हा, म्युझिक जे म्हणतो. काय. डिझाईन म्हणजे ते तुमच्यासाठी केलेलं म्युझिक असतं, त्याला डिझाईन म्युझिक म्हणतो. ते डिझाईन हो, म्युझिक हो. ते आपण केलं जातं. मिस्टर गजानन यांना काहीतरी विचारायचंय. कोणाला? नवीन उपक्रम. मिस्टर गजानन म्हणून आहेत, त्यांना विचारायचंय. त्यांना मी ऍड करतो. हा, बोला. या, बोला. मिस्टर गजानन तुम्ही बोला. तुम्ही हात वर केलाय. तुमचा माईक बंद आहे. तुमचा माईक सुरू करा. माईक बंद आहे तुमचा. तुमचा माईक बंद आहे. हॅलो, हा येते का? हा, आता येतोय. बोला. एक छोटा वेळ असेल तर वेळ जाऊ नये म्हणून एक बघा की मला असं लक्षात आलं की इन जनरल जसं आपण सकाळचा मॉर्निंग वॉक करतो थोडस, तसं एक ठराविक विशिष्ट प्रकारचे म्युझिकचे काही पीसेस तयार केलेले आहेत कसं काही ऐकण्याकरता असं इन जनरल की बाबा ते ऐकलं की मन आपण अधिक रिफ्रेश होईल, काय होईल. नुसतं गाणी नाही ऐकता वेगळ्या प्रकारचं असं विशिष्ट संगीताचे काही पीसेस तयार केलेले आहेत का, एवढाच प्रश्न आहे. धन्यवाद. बरं, आता युट्यूबवर आपल्याला दिसतील की मॉर्निंग फ्ल्यूट असं जर टाकलं तुम्ही मॉर्निंग फ्ल्यूट युट्यूबवर, तर तुम्हाला पुष्कळसे असे पीसेस मिळतील. किंवा कृष्णाशी संबंधित, श्रीकृष्णाशी संबंधित टाकायचं मॉर्निंग फ्ल्यूट श्रीकृष्ण असं टाकलं तर तुम्हाला अनेक पीसेस मिळतील. त्याच्यात तुम्ही वाजून बघायचं, जे तुम्हाला आनंद वाटेल ते घेऊ शकता. म्हणजे ते पण काम करणारच. म्हणजे कसं आहे ते, आता याचं उदाहरणच सांगायचं झालं तर आपल्याला डोकं दुखलं तर आपण केमिस्ट कडे गेलो तो आता नाव सांगत नाही, पण मग तो काय करतो, एक गोळी देतो, सांगतो ही गोळी घ्या तुमचं डोकं बंद होईल. डोकं बंद होतं, परंतु आपण डॉक्टर कडे गेलो तर तो एकच गोळी देतो का? नाही. तो एक लाल देतो, एक पिवळी देतो, एक सफेद देतो, एक निळी देतो, 4 गोळ्या देतो तो. म्हणजे तो सगळं तुमचा अनालिसिस करतो पूर्ण, आणि अनालिसिस करून तुम्हाला ते योग्य प्रकारचं संगीत देतो. तर त्यामुळे त्याचा इफेक्ट कसा आहे, लॉंग टर्म इफेक्ट पडतो. परंतु जे तुम्ही केमिस्ट कडून एक गोळी घेता त्याचा पण इफेक्ट होतो, पण तो इफेक्ट किती असेल तो तुम्हाला माहिती आहे. तर हा त्याचा याच्यामधला फरक, पण परिणाम होणारच. बरोबर. थँक्यू. ओके. अजून काही जर का प्रश्न नसतील तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे यायचं का? विजया मोघेंना काहीतरी बोलायचंय का? फोन नंबर हो, देणार. थांबा, विजया मोघेंना बोलायचंय. तुमचा माईक बंद आहे. मोघे, तुमचा माईक बंद आहे. माईक सुरू करा. आता चालू आहे? हा, आता चालू झाला. बोला. मला पार्किन्सन आहे, तर या तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी कोणता उपयोग होऊ शकेल का पार्किन्सन साठी? आणि कंबर माझी वाकली आहे. कंबर वाकली
तर काही या गोष्टींचा तुम्ही सांगितलेल्या याच्या गोष्टींचा काही कोणत्या गोष्टीचा उपयोग होऊ शकेल का? सांगतो. आता मगाशीच मी सांगितलं की ही थेरपी जी आहे ती पर्सनलाइज आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आजार किती जुनाट आहे, त्याची तीव्रता किती आहे, त्याच्याबरोबर तुमचे इतर किती आजार आहेत, या सगळ्याशी निगडीत असं ती उपचार पद्धती आहे. म्हणजे ही अक्षरशः एमडी डॉक्टर जसं विश्लेषण करतो तसं आम्हाला विश्लेषण करावं लागतं. तरी सुद्धा तुम्हाला असंच जर पाहिजे असेल तर एवढंच सांगतो की ध्वनी स्नान म्हणून मगाशी सांगितलंय. ध्वनी स्नान मध्ये मी काय म्हटलं होतं, आपल्या शरीराचा जो भाग त्रासदायक आहे त्या भागाकडे तुम्ही ते संगीत फिरवा आणि लक्ष तिथे ठेवा. जिथे आपलं चित्त असतं तिथे ऊर्जा वाहते, असा एक नियम आहे अध्यात्माचा. आणि तो अध्यात्माचा काय सगळीकडे तोच युनिव्हर्सल नियम आहे, त्रिकाला बाधित नियम आहे. आणि त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला कमरेकडे लक्ष ठेवणार आणि ते संगीत ऐकणार, म्युझिक ऐकणार, त्याच्यात बासरी आणि संतूर हे दोघातलं एक संगीत किंवा बासरी आणि संतूर मिळून एकत्र ऐका, त्याचा तुम्हाला फायदा होईल. शांतपणे बसायचं, डोळे बंद करायचे, जिथे तुम्हाला त्रास वाटतो तिथे ते फिरवायचं संगीत. सकाळी ऐका, दुपारी ऐका, संध्याकाळी ऐका, 3 वेळा ऐका. ते संगीत कोणतं? काय म्हणताय? संगीत कोणतं? म्हणजे संगीत ऐकायला येत नाही. संगीत माहिती पाहिजे म्हणजे कोणत्या रोगावर कोणतं संगीत हे ठरलेलं आहे का? कोणतं संगीत म्हणजे आता तुमच्या आजारावर, आता याने मी जनरलाइज दिलं आहे, ते जे दिलं आहे ते जनरलाइज दिलं आहे, कारण मला त्यांचं बाकी काही माहित नाही. पण जनरल असं तुम्ही वापरू शकता. हे संगीताने फायदा तर होणार, कारण तुम्ही तिथे लक्ष ठेवणार, तुम्ही हे करणार. पण हे कसं आहे, हे जवळजवळ 20% तरी काम करेल. 15 ते 20% रोज केल्यानंतर 21 दिवसानंतर 15 ते 20% काम करायला पाहिजे. आणि तेव्हा आपण परत हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे त्याप्रमाणे बोलायचं. मी हे का घेते आहे, मी परत पूर्ववत चालण्यासाठी घेत आहे, असं खूप खुश होऊन बोलायचं आणि घ्या. त्यामुळे सगळ्याचाच, मनाचा पण परिणाम होईल, अंतर्मनाचा होईल, संगीताचा होईल आणि तुमच्या प्रयत्नांना यश येईल. पॉझिटिव्ह पण राहायला पाहिजे. हो, पॉझिटिव्ह राहिलं तर आणखी फायदा. पॉझिटिव्ह घेतला ना की सगळं बरोबर होतं. हो बरोबर आहे, एकदम छान होतं पॉझिटिव्ह घेतलं की. होय मी हे करणार आहे आणि ह्यांनी मला फायदा होणार आहे. नक्कीच नक्कीच. थँक्यू. रेग्युलर पण केलं पाहिजे. आणि रेग्युलर करण्याला खूप महत्व आहे. नियमितता ही खूप महत्वाची आहे आणि चांगलं असताना पण करायला पाहिजे. म्हणजे आपण आजारी नसताना पण मी निरोगी राहण्यासाठी ऐकते आहे असं केलं तरी पण फायदा आहे. आपण काय करतो, आपल्याला त्रास झाला कीच आपण मागे लागतो, पण निरोगी असताना निरोगी राहण्यासाठीच करूया, असं पण करता येऊ शकतं. ओके, आता अजून काही प्रश्न नसतील तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. 6:38 झालेत. मी स्वतःच मला दिसत नाही, त्यामुळे मला काय करता येत नाही. आय डोंट नो. एक मिनिट. मी दिसतोय कोणाला? नाही. ग्रेसफुल लिव्हिंग नाही सध्या. नाही दिसत. हो, मला पण मी दिसत नाही. ओके ओके, तुम्ही दिसतात नक्कीच, प्रश्नच नाही. तुम्ही सगळ्यांनी खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि तुम्ही खूप रस घेऊन हे सगळे प्रश्न विचारलेत, याबद्दल मी खूप मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. ज्येष्ठांना नवीन नवीन काहीतरी आपण गोष्टी दिल्या पाहिजेत, या उद्देशाने आपण हे सगळे कार्यक्रम सुरू केले होते. आणि आता नवीन काय देऊ शकतो याचा दर महिन्याला काही काही वेगळा विचार आपण करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये आजचा हा कार्यक्रम आपण घेतला होता जेणेकरून नवीन टेक्निक, नवीन तंत्र, नवीन गोष्टी सर्व लोकांना माहिती व्हाव्यात, असा आपला उद्देश होता. आणि या उद्देशाला तुम्ही तुमच्या उपस्थितीने सार्थ ठरवलेलं आहे. ग्रेसफुल लिव्हिंगचा डिसेंबरमध्ये वर्धापन दिन असतो, तो यावेळेला आपण 22 डिसेंबरला करायचं ठरवलंय. तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी त्या दिवशी
कार्यक्रमाला यावं. कार्यक्रम कुठे आहे, काय आहे हे अजून आपल्याला ठरायचं आहे, पण ते ठरेल आणि योग्य वेळात तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. तुम्ही सर्वांनी जरूर त्या कार्यक्रमाला पण उपस्थित राहा असं मी सांगेन. तुमच्यापैकी बहुसंख्य लोकांना मी स्वतःच हा मेसेज पाठवलेला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल तुमची जी काय प्रतिक्रिया है तुम्ही डिटेल में मला पाठवा. इस प्रोग्राम के बारे में आपका कोई भी सुझाव है या फिर आपका कोई भी रिएक्शन है तो वो मुझे जरूर भेजिए, कारण की ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते, ती आम्हाला खूप उपयोगाची आहे. किशोर गोलतकर यांचा नंबर मी चॅटमध्ये सगळ्यांच्यासाठी शेअर केला आहे. ही मीटिंग संपल्यावर अजून 5 मिनिटं मी चॅट चालू ठेवणार आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना तो फोन नंबर लिहून घेता येईल आणि त्यांच्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करता येईल. आणि अशाच प्रकारचं आणखीन वेगळ्या प्रकारचं असं काही आरोग्यदायी सेशन घेऊन, मनोरंजक सेशन घेऊन आपण पुन्हा भेटूया. माझी एक सूचना अशी आहे की किशोर सरांना, की एक सेशन असं आपण करू की ज्याच्यामध्ये आपण सगळेजण गाणी म्हणू आणि तुम्ही सांगितलं तशा प्रकारचं वेगळं आपल्याला आणखीन काही करता येईल का, म्हणजे ऍक्टिव्हिटी करूया. असं मला वाटतं की ऍक्टिव्हिटी वाला सेशन आपण केव्हा तरी करू. सगळ्यांना आपण मेसेज पाठवूया, पण सगळ्यांनी पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. होणार ना सर, थोडा टाइम दिला तर होणार सगळे. येस, नाही तर आपण दोघेच गात बसू. तसं नको. नक्की या आणि बघूया. आता आपण कसं आपलं शेड्यूल होतोय त्याप्रमाणे दिवाळीनंतर आपल्याला असं एखादं सेशन करता येईल का याचा आपण विचार करतोय. तर असं काही ऍक्टिव्हिटी सेशन आपण घेऊ ज्याच्यामध्ये सगळ्यांना सहभागी होता येईल आणि सगळ्यांना गाता येईल. तर याच्याबरोबरच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करूया. आणि आपण सगळे खूप प्रेमाने आणि उत्साहाने सहभागी झालात याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. गजानन काय तुम्ही काहीतरी म्हणताय, बोला. या ओके या. थँक्यू. आणि गोलतकर सरांचा नंबर मी शेअर केलेला आहे चॅटमध्ये. अजून 5 मिनिटं ही मीटिंग मी सुरू ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण ही मीटिंग थांबवणार आहोत. तर खूप खूप ग्रेसफुल लिव्हिंगचे पण आभार मला इथे संधी दिल्याबद्दल. या.